जय हिंद मित्रांनो, नमस्कार. मी आपला मित्र अमित केसरकर. अग्निवीर भरतीबद्दल मी तुम्हाला आज थोडं माहिती सांगणार आहे. थंबनेल बघून तुम्ही व्हिडिओ बनवण्यासाठी आलाच असाल. अग्निवीर करावी की नाही करावी आणि केली तर ते 4 वर्षानंतर त्याचा बेनिफिट तुम्हाला काय भेटणार आहे. त्याचबरोबर अनेक लोकांच्या मनात खूप काही गोष्टी अशा मनात आहेत की बाबा अग्निवीर भरती लोकांनी करू नयेच. का करू नये तर 4 वर्षानंतर परत नोकरी भेटली की नाही हे सगळी म्हणजे भेटेल का नाही. त्याचबरोबर तुम्हाला असं वाटतं की बाबा अग्निवीरमध्ये अनेक गोष्टी चुकीच्या आहेत. म्हणजेच काय, आता आपला एक मित्र परवाच एक्सपायर झाला, त्याच्यानंतर त्याला काही बेनिफिट भेटले की नाही भेटले हे मी सांगू शकत नाही, परंतु अग्निवीर करावी की नको ह्याची सगळी मी माहिती पूर्ण सांगणार. तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला अग्निवीर भरतीबद्दल सगळी माहिती समजून जाईल. तर मित्रांनो, भारत सरकार काय करते, एक अग्निवीर भरती ती इंडियन आर्मी ही 4 वर्षासाठी आहे, परंतु तुम्ही 4 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी एक वेगळं आरक्षण भेटतं. तर ते कोणत्या प्रकारचं भेटतं आणि कुठल्या प्रकारचं भेटतं हे मी सगळी माहिती सांगणार आहे. तर सुरुवातीला मित्रांनो, तुम्ही जर अग्निवीर भरतीसाठी जर प्रयत्न करत असाल तर माझं मत आहे मित्रांनो 100% तुम्ही प्रयत्न करावा. जर समजा तुम्ही लयच हुशार आहात, तुम्ही एक्झाम क्रॅक करू शकता दुसरे, तर तुम्ही अग्निवीरला गेला नसला तर चालेल. परंतु आपलं जर अभ्यासामध्ये आपण कच्चा असाल आणि आपण अग्निवीरसाठी जर तुमचं सिलेक्शन होत असेल तर 100% तुम्ही जावं. कारण की पहिली गोष्ट, अग्निवीर ही 4 वर्षाची सर्व्हिस आहे आणि 4 वर्ष सर्व्हिस झाल्यानंतर तुम्हाला मिनिमम 20 ते 22 लाख रुपये तुमच्या खात्यावर जमा होतात. आणि तुम्हाला बाकीच्या पोस्टसाठी मित्रांनो, बाकीचे ज्या पोस्ट आहेत म्हणजे CISF असेल, ITBP असेल, त्याच्यानंतर CRPF असेल, BSF असेल, तर SSGD ज्या एक्झाम आहेत त्या एक्झाममध्ये तुम्हाला मित्रांनो मिनिमम 10% आरक्षण भारत सरकारने ठेवलं आहे. तसेच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजेच गव्हर्नमेंटच्या क्षेत्रामध्ये मिनिमम तुम्हाला 5 ते 10% अग्निवीरासाठी ठेवण्यात आलेलं आहे. तरी सुद्धा मित्रांनो अनेक विद्यार्थ्यांच्या मनात शंका आहे की अग्निवीर भरती 4 वर्षाची आहे आणि या 4 वर्षामध्ये आपण दगावलो तर आपल्या घरच्यांना काय भेटतं की नाही भेटतं हे आपल्याला माहीत नसतं. परंतु एक बॉन्ड लिहिलेला आहे मित्रांनो, त्या बॉन्डमध्ये एक नमूद केलेलं आहे की अग्निवीरमध्ये मित्रांनो अनेक विद्यार्थ्यांचं वेगवेगळं कंडिशन ती आहे. ती कंडिशन त्या ठिकाणी मी या ठिकाणी ती कंडिशन सांगू शकत नाही. तरी सुद्धा मित्रांनो थोडीफार मी माहिती त्यातली देतोय. कारण अग्निवीरमध्ये तुमचं एक भरती ही चांगली आहे, कारण की वर्ष 21 वर्षापर्यंत 17.5 ते 21 मध्ये तुम्ही भरती झालात, तिथून पुढे 25 वर्षापर्यंत तुम्ही म्हणजे वयाच्या 21 ते 25 वर्षामध्ये मिनिमम तुमच्याकडे जी शिल्लक रक्कम असणार आहे ती मित्रांनो 22 लाख रुपये असणार आहे. तर ही रक्कम या रक्कममध्ये तुम्ही समजा कोणत्याही प्रकारचा बिझनेस करू शकता. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचं तुम्ही एक बिझनेस तर करू शकता. त्याचबरोबर तुम्ही 4 वर्षानंतर तुम्ही ज्या टायमाला रिटायर होणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक सेंट्रल गव्हर्नमेंटला एक जागा रिक्त आहे. त्या जागा रिक्त म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या जागा आहेत त्या जागेमध्ये मित्रांनो तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं आरक्षण आहे. त्या आरक्षणामधून तुम्ही सिलेक्टेड लवकर होऊ शकता. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात ही शंका आहे की बाबा अग्निवीर ही चांगली नाही आहे आणि अग्निवीरसाठी खूप काही गोष्टी चुकीच्या आहेत. काही चुकीच्या गोष्टी आहेत मी मान्य करतोय, परंतु त्याचबरोबर त्या ठिकाणी चांगल्याही गोष्टी आहेत. कारण की आता तुम्हाला 1% आरक्षण म्हणजे काय हे महाराष्ट्र पोलीस भरतीमधील विद्यार्थ्यांना माहिती आहे, पण त्याचबरोबर फॉरेस्ट डिपार्टमेंटल्या विद्यार्थ्यांना पण माहिती आहे. त्यामुळं 100% तुम्ही अग्निवीर करावी आणि अग्निवीरमध्ये जर तुम्ही चांगला जॉब करत भेटला तर 100% तुम्ही तो करू शकताय. समजा बाय चान्स तुम्ही जर अग्निवीर करणार नसाल आणि लवकरात लवकर तुमचा जर वेगळा एक्झाम तुम्ही क्रॅक करत असाल तर तुम्ही त्या ठिकाणी भरती जर झालं तर नाही गेलं तरी चालेल. परंतु तुम्ही जर भरती झाला नसाल आणि तुमचं जर एक्झाम क्रॅक झालं नसेल तर 100% तुम्ही अग्निवीरसाठी प्रयत्न करावा असं मला वाटतं. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमचे जे गव्हर्नमेंटचे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. त्याचबरोबर जी अग्निवीरची जी आता एक्झाम झालेलं आहे त्या एक्झामची जी
पूर्ण फिजिकलची माहिती आहे ती मी तुम्हाला देत राहणार आहे. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर परत एकदा लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर 100% तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.